आपल्या घरात नवरा बायकोचं सासूनाचं सगळ्याच भांडणं कशामुळे होतात माहितीये का? कारण हे संध्याकाळी झोपताना असा विचार करून नाही झोपत की मी सकाळी उठून बाई माझी सून किती थकली, मी सकाळी उठून लगे भांडे घासून ठेवेन आणि लगे चपात्या करून ठेवीन आणि सोना उठल्याबरोबर सुनाला खाऊ घालेन, असं म्हणून झोपते का सासू? कोणी सासू असं म्हणून झोपती की हिला कधी मार खाऊ घालू, हिनं लय तिचा मारच खाल्ला नाही, असं म्हणून सासू झोपते आपल्याकडे? काय करे अवघडच काम इकडे. आपल्याकडे एखादा सासरा असं म्हणतो का की बिचारे पहा रे हे किती काम करून झोपतात घरातल्या महिला, किंवा एखाद्या नवऱ्याला तरी असं सुचतं का? नवरा असं विचार करतो का बिचारी माझी पत्नी सकाळीपासून उठली, आज एक काम करतो मी ना उद्या सकाळी सकाळी उठून भांडेच घासून ठेवतो सगळे, असं कोणी पतीच्या मनात येते का? हे डॉक्टर ओम प्रकाशजीच्या मनात आलं, गोयंका गुरुजीचे खाजगी डॉक्टर, आणि ते बिचारे रात्रीच उठून भांडे बिडे घासून, नावाजलेले डॉक्टर, भांडे बिडे घासून ठेवायचे. सगळ्या घरातल्या सुना बिना परेशान होऊन जायचे की कोण घासले, आवाज पण नाही येऊ द्यायचे, इतके हळूहळू घासायचे काहून की आवाज आला उठतील म्हणून, झोपा मोडतील. आणि कोण जरी त्यांना घरी बोलवलं तर पायी पायी जायचे, पेशंटची फी पण घेत नव्हते, आणि पेशंटला चेक करायचे पायी पायी यायचे, जर आणून घातलं तर घातलं, कोणाची फी घेत नव्हते. ते पुढे चालून भारतात आले, पहिल्या शिबिरामध्येच सकृदागामी झाले. कशामुळे ह्या पुण्यपारमिता उत्पन्न होतात? हे मनात सेवा भाव पाहिजे, पतीच्या मनात पत्नीची सेवा करण्याचं, पत्नीच्या मनात पतीची सेवा करण्याचं, जगाची सेवा करण्याचा भाव तुमच्या मनात ठेवा, तुमची प्रगती होते ना, आजार बी राहत नाही. जो माणूस दुसऱ्याची सेवा करतो ना त्याच्या मनात आजार